मध्ये अनेक दलाल फिरत असतात। मी मुद्दाम जबाबदारीने शब्द वापरतो आणि त्यांचा प्रशासन कमिशनची मागणी करते। कमिशन गोळा करायचे आमच्या निधीला तर तो म्हणून आमचे काय म्हणूया फार दुःख वाटते या जिल्हा परिषदचं की ज्याचा निधी आम्हाला 2 मिनिटं गेलो पण 3 मिनिटं जास्त झाले। मित्र या प्रकरणाला समन्वय समिती सोबत आम्ही सक्षमपणे उभे राहणार आहोत आणि या समन्वय समिती अध्यक्षांना एक शब्द मित्रहो, अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी प्रथम हात घालतो। आदिवासी एकस्तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अडेलतट्टू आणि अकार्यक्षम आणि त्याचबरोबर बेजबाबदारपणामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक शिक्षक संघटना मिळून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आणि या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे मागील 2 वर्षापासून आमच्या संघटनेतर्फे 15% प्रोत्साहन भत्ता आणि आदिवासी एकस्तर वेतन श्रेणीबाबत थकबाकीची मागणी केली होती आणि अनेक स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला निधी आला आणि मागील 2 वर्षापासून तो निधी परत जात आहे। त्यामुळे जर अशा प्रकारचा निधी जो कधी जिल्ह्यांना मिळत नाही आणि असा मिळतो आणि तो जर परत जात असेल तर ही काही आपल्या जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही। त्यामुळे आमची प्रथम मागणी आहे की हा निधी परत जाण्यासाठी जे अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि सोबतच आमचा परत गेलेला निधी परत यावा आणि सर्व शिक्षकांची जे थकबाकी पेंडिंग आहे ती देण्यात यावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे। यासाठी आम्ही सर्व शिक्षकांच्या भावना जपून त्यांच्या भावनेला प्रतिसाद देऊन आम्ही सर्व शिक्षक मिळून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।